नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शाळा सुरू होण्याचा तारीख झाली हायकोर्टाकडून निश्चित 30 जून. शिक्षण खात्याला हायकोर्टाने चांगले सुनावले. शाळेत सुरू होण्याचा नाट्यमय प्रकार झाला बंद. आता 30 जूनपासून शाळा पहिली घंटा वाजणार. विदर्भातील युद्धाचा पुन्हा भडका उडाला. इराणवर अमेरिकेचे हवाई हल्ले. हेलिकॉप्टर पाडल्याच्या रागातून इराणच्या लष्करी ठियावर अमेरिकेकडून हल्ले. आज कॉक्रोच जनता पार्टीचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शांततापूर्ण निर्देशने. आता अमेरिकेतही तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा धम्मध्वज फडकणार. अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्य दिनी त्याचे होणार उद्घाटन. उपराजधानीत रक्तरंजित. एकाची सुरा मारून दगडाने ठेचून दोघांची निर्गुणत हत्या, तर जुन्या वैमनस्यातून सपासप वार करून तरुणाला संपवले. हायकोर्टाने शाळेची 30 जून तारीख केली पक्की. शिक्षण खात्याने विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या शिक्षण संचालकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार चपराक लागवली. विदर्भातील राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येत्या 30 जूनपासून सुरू करण्याचा आदेश दिला. शिक्षण संचालकाच्या वादग्रस्त निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनिल किलोर व राज वाकोडे यांनी विविध बाबी विचारात घेऊन ती याचिका मंजूर करून शाळा सुरू करण्यासाठी 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा, म्हणजेच 30 जूनपासून शाळा सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे. आता सर्व नाट्यमय प्रकरण बंद होऊन आता शाळा 30 जूनपासून सुरू होणार. हायकोर्टाने दिली तारीख. पुन्हा उडाला युद्धाचा भडका. इराणवर अमेरिकेचे हल्ले. अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या रागातून काही आठवड्याच्या युद्धविरामानंतर दुसऱ्यांदा दोन्ही बाजूने हल्ले सुरू झालेले आहे. मध्य पूर्वेतील संघर्ष पुन्हा तीव्र झालेला असून अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणमधील अनेक लष्करी ठियावर हवाई हल्ले केले. इराणने सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिले व बहरीन, कुवेत आणि जॉर्डनच्या दिशेने हल्ले केल्याचा दावा केलेला आहे. त्यानंतर मंगळवारी इराणने होर्मुझ समुद्रधुनीवर गस्त घालणारे अमेरिकेचे अपाटे हेलिकॉप्टर पाडले होते. त्याचा बदला म्हणून बुधवारी पहाटे अमेरिकेने इराणमधील अनेक लष्करी ठियावर हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले. नवीन हल्ल्यानंतर युद्धसमाप्तीसाठी सुरू असलेल्या चर्चेवर अनिश्चितता निर्माण झालेली असून इराणने आपली भूमिका पुन्हा तपासणार असल्याचे संकेत दिलेले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्ली आंदोलनानंतर आता पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शांततापूर्ण निर्देशन आज होणार आहे. नीटसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झालेले आहे. याला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपली नैतिकता समजून जेव्हापर्यंत आपला राजीनामा देत नाही तेव्हापर्यंत ही मागणी धरून ठेवत असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी म्हटले आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही तर देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. आज 4 वाजता सायंकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन होणार असून
त्यानंतर लखनौ, अमृतसर, जयपूर, बंगळूर यासह देशातील विविध शहरामध्ये सुद्धा आंदोलन. आता अमेरिकेमध्ये भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा धम्मध्वज आंबेडकर राईट्स बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ टेक्सास यांच्या पुढाकारातून अमेरिकेतील गॉर्डलँड टेक्सास येथे महाबोधी इंटरनॅशनल बौद्ध सेंटर उभारण्यात आले असून भारतातील बंगळूर स्थित महाबोधी सोसायटीची अमेरिकेतील ही पहिली अधिकृत शाखा ओपन होणार आहे. टेक्सास येथील महाबोधी इंटरनॅशनल बौद्ध सेंटरचे उद्घाटन अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्य वर्षापूर्तीच्या पार्श्वभूमीवर 4 जुलै 2026 रोजी होणार आहे. यात जगातील विविध देशातील आणि विविध बौद्ध परंपराचे प्रतिनिधित्व करणारे 20हून अधिक भिक्खू सहभागी होणार आहेत. प्रख्यात बौद्ध आचार्य भंते कश्यप आणि भंते आनंद हे विशेषतः उपस्थित राहणार आहेत. उपराजधानी नागपूर येथे सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग महामार्गावर श्री सत्य दरबार बँड पार्टीच्या कार्यालयासमोर बुधवारी रात्री सुमारे 8:30 वाजताच्या दरम्यान दुहेरी हत्याकांडाचा थरकाप उडाला. आदित्य उर्फ सोनू भोंडवे वय 25 राहणार सोमवारी क्वार्टर आणि आदित्य राहुलकर वय 23 राहणार बजरंगनगर मानेवाडा अशी मृतांची नावे आहेत. तर जुन्या वैमनस्यातून 2 आरोपींनी एका 22 वर्षाच्या तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. ही घटना यशोदानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी चौक रोडवर टिपू सुलतान चौकात मंगळवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या खुनातील दोन्ही आरोपींना गजाआड केलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.